राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेचच राजीनामा देईन असं वक्तव्य आता धनंजय मुंडेंनी केलंय। देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। काही जण वैयक्तिक राग मनात ठेवून आरोप करत असल्याचा मुंडेंनी दावा केलाय। मुंडेंबाबत दमानियांनी केलेल्या आरोपांची माहिती अजित पवारांनी आमदारांना दिली। दमानियांनी दिलेली कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्याची माहिती अजित पवारांनी आमदारांना दिली आहे। तर राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेचच राजीनामा देईन अशी स्पष्ट भूमिका आता धनंजय मुंडे यांनी मांडली आहे। काही जण वैयक्तिक राग मनात ठेवून आरोप करत असल्याचा मुंडेंनी दावा केलाय आणि मुंडेंबाबत दमानियांनी केलेल्या आरोपांची माहिती अजित पवारांनी आमदारांना दिली होती। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, आता धनंजय मुंडेंनी भूमिका स्पष्ट केली आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेचच राजीनामा देईन असं ते म्हणतायत। श्रुती, खरं तर मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे ज्यावेळेस प्रकरण सुरू झालं त्यानंतर प्रचंड प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका होते आणि त्यामुळेच ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं तथ्य काय आहे या अनुषंगानं काल धनंजय मुंडे यांना स्पष्टपणे आमदारांसमोर भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं। नेमकं या प्रकरणामध्ये काय सुरू आहे, कशा पद्धतीनं हे सगळा आरोप होतोय किंवा मीडियामध्ये ज्या काही सगळ्या बातम्या येतात त्या सगळ्या अनुषंगानं काल धनंजय मुंडे यांना आमदारांना सगळी माहिती जी आहे ती अवगत केली। कारण आमदारांना देखील या संपूर्ण प्रकरणावर काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती। कुठेतरी धनंजय मुंडेंच्या बाबतीत पक्षानं निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देखील मांडली होती आणि त्यामुळेच धनंजय मुंडे काल स्वतः आमदारांसमोर आल्यानंतर त्यांना स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितल्याची माहिती मिळते। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, धनंजय मुंडेंना याच वेळी स्पष्ट देखील असं केलेलं आहे की जर पक्षानं मला सांगितलं किंवा अजित पवारांना सांगितलं तर त्वरित आपल्या मंत्रिपदाचा आपण राजीनामा देऊ अशा पद्धतीची थेट भूमिका देखील त्यांना घेतलेली आहे। यासोबतच अंजली दमानिया 2 दिवसांपूर्वी अजित पवारांना भेटायला आल्या होत्या। त्या भेटीमध्ये नेमक्या काय काय चर्चा झाल्या या अनुषंगानं देखील या बैठकीमध्ये अजित पवारांना सर्व आमदारांना अवगत केलेलं आहे। किंबहुना काय कोणती डॉक्युमेंट्स त्यांना मांडलेले आहेत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील सांगितलेलं आहे। एकंदरीतच आमदारांमध्ये जी काही नाराजी या संपूर्ण प्रकरणावरून आहे ती दूर करण्याचा प्रयत्न काल धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या वतीनं झाला। यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्यासाठी हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते देवेंद्र फडणवीसांना म्हणजेच गृहमंत्र्यांना दिलेत अशा पद्धतीची माहिती देखील देण्यात आली। नक्कीच धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।